नमस्कार. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी फडणवीस यांना राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तत्पूर्वी आदल्या दिवशी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शपथविधीच्या निमंत्रणासाठी फोन केला होता. नियम आणि संकेतानुसार विरोधी पक्षालाही शपथविधीचे निमंत्रण द्यावं लागतं. त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला विरोधकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की देशाचे नेते शरद पवार यांना फोन केला होता. संसदेचे हिवाळी अधिवेशन असल्यानं ते येऊ शकणार नाहीत असं शरद पवार यांनी सांगितलं होतं. पण त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले ते बघूयात. उद्धव ठाकरे यांनाही शपथविधीसाठी मी फोन केला होता. आम्हा दोघांमध्ये चांगलं बोलणं झालं. माझं त्यांनी अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला सहकार्य करू असं सांगत सत्ताधारी पक्षाचे सहकार्यही विरोधकांना असू द्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते शपथविधीला आले असते तर मला अधिक चांगलं वाटलं असतं असं देखील फडणवीस म्हणाले. त्याबरोबरच 2019ला उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला मी गेलो होतो असं आवर्जून देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. राजकारणातील कटुतेमुळे विरोधक आले नाहीत का असं विचारलं असता मला तसं वाटत नाही. काही वेळा काही लोक येतात, काही वेळा काही लोक येत नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा विरोधकांनी आवर्जून शपथविधीला उपस्थिती लावली होती. मात्र यंदा विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.